बातमी यवतमाळमधून पुसद आणि उमरखेड येथील काही फुटबॉल खेळाडूंवर दहशतवादी संघटनांची नजर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 4 दिवसांपूर्वी राबवण्यात आलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान काही युवक कथितरित्या इतर तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करण्याचा कट रचत असल्याचं सुद्धा उघड झालंय। एटीएस कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे। या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी संदेश कानू यांनी दिलेली आहे, पाहूया। महाराष्ट्रात अहिल्यानगर तसेच यवतमाळमध्ये एटीएस कडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं। यवतमाळच्या उमरखेड तसेच पुसदमध्ये 14 ठिकाणी जे आहे ते छापेमारी करत काही युवकांना एटीएसने ताब्यात घेतलं होतं आणि आता काही फुटबॉलपटू जे आहेत ते या दहशतवादी संघटनांच्या रडार होते अशी माहिती समोर आलेली आहे। या फुटबॉलपटूंना केरळ तसेच बंगालमधील कट्टरवादी छावण्यांमध्ये पाठवण्यात येत असल्याची माहितीसुद्धा उघड झालेली आहे। उमरखेड असेल, पुसद असेल, हे जे स्थळं आहेत ही अतिशय संवेदनशील आहे आणि कट्टरवादी पंथीयांच्या हे नेहमीच रडारवर असते। त्यामुळेच जे आहे ते एटीएस कडून काही महिन्यांपूर्वी जे आहे ते या संपूर्ण आतंकवादी कारवायांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं होतं आणि आता जी आहे ती ही माहिती समोर आलेली आहे की त्यांना बंगाल तसेच केरळमध्ये कट्टरवादी छावण्यांमध्ये पाठवण्यात येत होणार होतं। त्यामुळे जे आहे ते आता यामध्ये आणखीन काय निष्पन्न होतं या कारवाईमध्ये ते संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलेलं आहे। संदेश कान्नू, जय महाराष्ट्र न्यूज, पुसद, यवतमाळ।